हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक दिला असा ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाऊज पीस आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया गळ्यासाठी. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 11 घेतलेली आहे आणि शोल्डर जे आहे आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 घेणार आहोत. उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत. खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा शेप आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे गोलाकारमध्ये शेप दिलेला आहे. त्यानंतर आता कट करून घेऊया. आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवून साईडला आपण इथं पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा आपण टीप वगैरे टाकतो कपडा आणि अस्तर इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपण इथं पिन लावून घेणार आहोत. आता आपल्याला खालच्या साईडला इथं टीप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला इथं टीप मारून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आता ब्लाऊजचा जो आतला कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर इथं ब्लाऊजच्या साईडला आपल्याला गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस पलटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर इथं खालच्या साईडला अगोदर आपण इथं दाब टीप मारून घेऊया. खालच्या साईडला आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या पूर्ण साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जेव्हा ब्लाऊज शिवायला घेतो आणि अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपण साईडला इथं टीप मारून घेणार आहोत. साईडला टीप आपण मारलेली आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे इथं कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला गळा जो आहे तयार झालेला आहे. आता आपल्याला खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे घेऊन टक्स मारून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे जे आहे टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला पण इथं टक्स मारून घेतलेला आहे. ब्लाऊजचा गळा जो आहे आपला तयार झालेला आहे. याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे कापड कट करून घेतलेला आहे 4 इंचाचा. अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. तर पट्टीवरती आपण इथं टीप मारून घेतलेले आहे. आता पट्टीला आपण पलटून घेऊया. त्यानंतर आपल्याला 3.5 इंचाचे छोटे छोटे अशा प्रकारे पट्टी कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशाच प्रकारे 9 इंचाची एक पट्टी आपण कट करून घेतलेली आहे फ्लावर बनवण्यासाठी. सुई दोऱ्याने ह्याला टाका टाकून आपण इथं फ्लावर बनवून घेणार आहोत.
तर अशा प्रकारे टाका टाकून आपल्याला गाठ मारून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्लावरला. तर अशा प्रकारे सुंदर आपण इथे फ्लावर तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे. ब्लाऊजला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडला आपल्याला इथे 2-2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर अशा प्रकारे पलटून आपण दुसऱ्या साईडला पण मार्किंग करून घेऊया. दुसऱ्या साईडला पण आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर जो पट्टी आपण तयार केलेला आहे आता गळ्याच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एक एक करून पट्ट्या जे आहे पूर्ण गळ्याला आपल्या लावून घ्यायचा आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं पट्टी जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेंटरमध्ये जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं आपण टिप मारून घेऊया. सेंटरमध्ये आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर जी पट्टी आपल्याला फोल्ड करून पुन्हा एकदा त्याच्यावर टिप मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फोल्ड करून आपण टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे इथं. पूर्ण गळ्याला आपण अशाच प्रकारे लेस लावून घेऊया. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसला पाहिजे. तर गळ्याला आणि खालच्या साईडला इथे लेस लावून घेतलेले आहे. आता आपल्याला डिझाईन बनवायला घेऊया. तर अशा प्रकारे सुई दोऱ्याने आपल्याला एक फ्लावर तयार करायचा आहे. त्यावरती आपण इथे मणी लावून घेऊया. दुसऱ्या पट्टीवरती पण आपल्याला अशाच प्रकारे फ्लावर जे आहे बनवून घ्यायचं आहे. तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी. तर बघू शकता इथं फ्लावर जे आहे आपण बनवलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला अशा फ्लावर जे आहे बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं फ्लावर जे लावून घेऊया सुई दोऱ्याने. फ्लावर वरती आपण इथं बटन लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं लटकन बनवून घेतलेला आहे आपला वरच्या साईडला लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला डिझाईन जो आहे तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत. तुम्ही पण हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर दिसत आहे. तर धन्यवाद आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा डिझाईन? या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.